महाड MIDCमधील ॲडिशनल कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोपरण कंपनी शेजारी सोमवार दिनांक 10 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला होता। प्रिव्ही कंपनीमध्ये नाईट शिफ्टसाठी रस्त्यावरून पायी चालत निघालेल्या सोलमकोंड ढेबेवाडी गावातील 4 कामगारांना आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने अपघात घडला होता। या अपघातामध्ये 4 कामगारांपैकी 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 2 कामगार जखमी झाले होते। रवींद्र धोंडीबा ढेबे वय 19 वर्ष राहणार सोलमकोंड ढेबेवाडी व सचिन शिवाजी ढेबे वय 19 वर्ष या तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला। महाड MIDC पोलिसांनी टेम्पो चालक चंदाबेन राजकुमार याला अटक केली असले तरी मृत पावलेल्या तरुणांच्या नातेवाईक व सोलमकोंड ढेबेवाडी गावातील ग्रामस्थांनी जोपर्यंत टेम्पो मालक पोलीस ठाण्यात हजर होत नाही तोपर्यंत बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाहीत असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर आज बुधवार दिनांक 12 जून रोजी महाड MIDC पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो मालक वर्मा हजर झाल्याने पोलीस ठाण्यासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाण्याबाहेर RCPचे पथक तैनात करण्यात आले होते। महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाड MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल जाधव व MIDC पोलीस यांच्या समजुतीनंतर नातेवाईकांनी मृतदेह आज अंत्यसंस्कार करण्यासाठी ताब्यात घेतले आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।